चला तर मंडळी, आज फक्त 2 साहित्यामध्ये नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची वडी करूया. महिनाभर अजिबात खराब होत नाही. नारळाची काप करून घ्यायची आहेत. 2 वाटी नारळाचे काप घ्यायचे आहेत. पाठीचा काळा भाग काढून टाकायचा आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे. त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यांदा थोडंसं सैलसर होतं, त्यानंतर ते घट्टसर व्हायला लागतं. 7-8 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया. चमचा उभा राहत नाही आहे म्हणजे आपलं वडीसाठी मिश्रण तयार नाही आहे. आता तुम्ही बघू शकता इथे 10 ते 12 मिनटं छान मी परतून घेतलेला आहे. चमचा छान उभा राहतो आहे आणि छान असा गोळा होतो आहे. आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया. छान असं थापून घ्यायचं आहे आणि लगेचच वड्या पाडून घ्यायच्यात. पूर्णपणे थंड झाल्यानंतर काढून बघूया. महिनाभर या वड्या टिकतात. अजिबात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. खराब होत नाही आहेत. नक्की करून बघा. फक्त 2 साहित्यामध्ये तयार आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.